तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण चाललो आहोत गुहागरची रेवा नदीला आणि गुहागरची रेवा नदी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर मंडळी आपल्यासोबत आपले आहे हुंडर गँग, आपण सर्वांना घेऊन जाणार आहोत। तर ह्या ट्रिपचा खूप दिवस प्लॅन चालला होता, पण आज तो खरा प्लॅन सक्सेसफुल झालाय। तर आपण आता जाणार आहोत रेवा नदीवरती। तर आपल्यासोबत आपली मंडळी, आपली मित्रमंडळी आहे, साजन आहे, विस्मय आहे आणि शर्मन, स्वतः शर्मन आपल्यासोबत आहे आणि एकच वादा राजू दादा आणि जान्या बाबू आणि राकेश सर। प्रणित आणि निखिल थोडा पुढे गेलाय, त्यांना पण आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू पुढे गेल्यावरती। मंडळी बघाल ना, वातावरण एकदम गरम गरम वातावरण झालंय आणि निसर्ग बघत असाल तुम्ही बाजूला, या साईडला आहे आपलं धरण आणि त्याच पूर्ण धरणाचा भाग आहे आणि आपण जाणार आहोत नदीवरती थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत। हे घेशील काय? साबण घे, थंडा घे। वाह साहब जी वाह। हे धावायला घेशील ना? साबण धावा दे। अभी मजा आएगा ना भिड़ो। कुठे चाललास तू? जावे तिकडे आपण जाऊ कुठं? हां जायचं। हां चल पुढे वा, तुम्ही पुढे वा, तुम्ही पुढे वा मेंटल। बियासोरला जाणारी गँग आज चालले रेवा नदीवर। रेवा नदीवर फुल धमाल करायची आपल्याला आज। असणार आहे फुल राडा। अर्धी गँग आपली पाठी आहे, अर्धी गँग पुढे आहे, सगळी तयारी चालू आहे जोरात। अर्धे गेलेत पाठी। बाटली पकडा ना, बाटली पाडशी आता आपलं वांदा करून टाकशी। त्यांची सोय आपली बाटली जायची पडून, जाम पकडून ठेव। तर आता आपली दुसरी गँग पण येत आहे आणि दुसरी गँग आली आहे आपले पार्लेजी बिस्किट पुढे, मारीचे बिस्किट पुढे, चॉकलेट वगैरे घेऊन पार्टीसाठी सज्ज आहे। गोलमाल है भाई, सब गोलमाल है। एक नंबर नदी आहे, बाजूला पूर्ण जंगल आणि मध्येच नदी। खूप भारी वाटतं इथं आल्यावरती। तुम्ही पण नक्की या, तुम्हाला पण खूप आवडेल। गुहागर मध्येच आहे। चला ये लवकर, चला पटापट। चलिए वाह, खाली वाह। ये बाबूराव का स्टाइल है। तर आपण फायनली आता रेवा नदीवरती पोहोचलो आहोत आणि रेवा नदीवरती आपण आता पार्टी वगैरे करणार आहोत, आंघोळी वगैरे करणार आहोत। काय काय व्हिडिओ तुम्हाला दाखवता येणार नाही, पण तुम्हाला मी संपूर्ण रेवा नदीचं सौंदर्य आणि रेवा नदी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी ही आहे आपल्या गुहागरची रेवा नदी। आता मे महिन्याचा सीझन असल्या कारणाने या नदीला पाणी थोडं कमी आहे, पण इथलं वातावरण आणि निसर्ग सौंदर्य आहे ना खूपच भारी आहे। नदीच्या आजूबाजूला दोन्ही साईडला घनदाट जंगल आहे आणि त्यामधून वाहणारी ही रेवा नदी। गुहागरवासियांचे फिरण्याचे व वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीची ओळख आहे। गुहागर मधील कचरनाथ स्वामी मठ परिसरातून बारमाही वाहणारी रेवा नदी आहे। या नदीशी गुहागरवासियांचे खूप घट्ट नातं आहे। गुहागरवासी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या फॅमिली व पाहुण्यांसोबत या नदीपात्रावर वनभोजन व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या नदीवर येत असतात। इकडे आल्यावरती मन कसं एकदम प्रसन्न होऊन जातं
वर्षभराचा थकवाही निघून जातो आणि खूप मस्त वाटतं मंडळी. तर आता आपली फायनली अंघोळ वगैरे पार्टी वगैरे झाली आहे. आपण निघणार आहोत. हे आपलं आता रेवा नदीचा करूया आपण एंड. आता आपण जाणार आहोत आपल्या धरणावरती. सिस्टम पार देंगे. तर हे आहे आपलं मोडकागरचं धरण. खूप मस्त धरण आहे. आजूबाजूला झाडं आणि तर बोटिंगची सुविधा पण आहे. तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. कधी आलात मुंबईत तर नक्की भेट द्या या धरणाला. थांब इथंच गाडी लाव, नाही तर उलट करशील पाण्यात सगळ्यांना. करून टाकशील वांदे सगळ्यांचे. आण पुढे. गाडी भासशील, धूर काढशील तिचा. गरम गाडी आहे. धू ना पटापट पटापट धू. आपल्याला जायचं आहे लवकर. वाजले किती? आपल्या हल्दीला जायचं रात्री. तर मंडळी लवकरच आपली एक नवीन ट्रिप रेवा नदीवरती निघणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय भाग दाखवता आले नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण भाग दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.